ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची आता सुटका केली गेली आहे। कारण कॉन्स्टेबल पुरम कुमार साहू असं त्याचं नाव होतं। अटारी सीमेवरून ते चुकून पुन्हा गेले होते आणि त्यांना पुन्हा आता भारतामध्ये अटारी भागातून परत घेतलेला आहे। त्यांनी 23 एप्रिलला अगदी अनवधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि ही सीमा ओलांडल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं होतं। मात्र त्यांना आता पुन्हा भारताच्या सुपूर्द करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानने त्याला ताब्यात घेतलं होतं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती आणि त्यानंतर आज ते पुन्हा भारतामध्ये आलेले आहेत। दरम्यान आपले प्रतिनिधी विशाल चौने आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेले आहे। विशाल, काय अधिक माहिती आहे? खरं तर ही भारतासाठी अत्यंत मोठी माहिती म्हणावी लागेल। 20 दिवसांपूर्वी पाकिस्तानचे रेंजर आहे, पाकिस्तान रेंजर्स जे आहेत त्यांनी भारताचे जे जवान आहेत PK साहू यांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं। ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी चुकून बॉर्डर जी आहे ती क्रॉस केली होती आणि त्यावेळेस पाकिस्तान रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतलं होतं। ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्यांच्या अंगावरती भारतीय सेनेची जो गणवेश आहे तो होता, त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये जी सर्व्हिस रायफल होती ती होती। आणि ही जी घटना ज्या ठिकाणी घडली होती ते पंजाबचं फिरोजपूर जी सीमा आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली होती आणि त्यांना 20 दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं। मात्र त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती तणाव जो आहे तो वाढला गेला होता। त्यामुळे ते पुन्हा कधी परत येतील याबाबत मोठे तर्कवितर्क जे आहेत ते बांधले जाऊ लागले होते। मात्र जवळपास 20 दिवसानंतर साहू जे आहेत ते पुन्हा भारतीय सीमेमध्ये जे आहेत ते त्यांनी प्रवेश केलेला आहे। म्हणजे त्यांना भारतामध्ये पुन्हा आणलेलं आहे। अटारी वाघा बॉर्डर मार्गे ते पुन्हा भारतामध्ये येत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। पाकिस्तानकडून त्यांची सुटका जी आहे ती झालेली माहिती देखील आता उपलब्ध होत आहे। धन्यवाद विशाल। आपण पाहू शकतोय की पाकिस्तानातून साहूंचं परतणं ही खरं तर युद्धविरामाची पुष्टीच आहे असं आपण पाहू शकतोय।